नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांचा हप्ता याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मित्रांनो, या योजनेचा पुढील हप्ता नेमका कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आहे याची तारीख स्पष्ट करण्यात आलेली आहे. यावेळी केवळ पात्र आणि नियमानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये जर पाहिल्या तर आधार सीडिंग तसेच ई-KYC आणि जमिनीची पडताळणी पूर्ण असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारकडून हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आले आहे. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मित्रांनो, केंद्र सरकार दरवर्षी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपयाची मदत देते. मित्रांनो, ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते. मित्रांनो, म्हणजेच दर हप्ता 2,000 रुपयाचा असा असतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी थोडी आर्थिक मदत मिळते. सध्या सर्वांचं लक्ष 20वा हप्ता कधी जमा होणार तसेच या तारखेकडे लागलेलं आहे. मित्रांनो, लवकरच हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे. मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीशी आर्थिक सूट मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लघु शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत देण्यात येते. मित्रांनो, भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पी एम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत उपयुक्त आणि मदतीची योजना ठरली आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश जर पाहिला तर लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. तसेच योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपयाची रक्कम 3 समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मित्रांनो, ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांची असून दर 4 महिन्यांनी ही रक्कम दिली जाते. मित्रांनो, या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी काही प्रमाणात दिलासा मिळतो. सध्या देशातील अनेक शेतकरी या योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सरकारकडून लवकरच या हप्त्याच्या वितरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार या संदर्भात सर्वच शेतकऱ्यांना एक उत्कंठा लागलेली आहे. मित्रांनो, याबाबत जर माहिती पाहिली तर सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मित्रांनो, काही माध्यमांच्या मिळालेल्या वृत्तानुसार जर पाहिलं तर हप्ता जुलै 2025च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच या योजनेचा लाभ थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. मित्रांनो, यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हप्त्याचे वितरण एका विशेष कार्यक्रमाद्वारे करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिकृत घोषणेसाठी सरकारच्या वेबसाईटवर तसेच स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा. हप्त्याची अचूक तारीख जाहीर होताच ती सर्वप्रथम प्रसिद्ध केली जाईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजना ही देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आर्थिक मदत योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6,000 रुपये ही आर्थिक मदत देण्यात येते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वात मोठी समस्या म्हणजे जे शेतकरी अजूनही ई-KYC पूर्ण करत नाही त्यांना पैसे मिळण्यास अडथळा येऊ शकतो. मित्रांनो, ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याने वेळेत पूर्ण करणं ही गरजेचं आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे जमा होण्यास विलंबही होऊ शकतो. तर कधीकधी पुरावे अपुरे असल्यामुळे देखील ही अडचण निर्माण होऊ शकतो. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करावी.
त्यामुळेच या सर्व अडचणी टाळण्यासाठी e-KYC आणि इतर आवश्यक कागदपत्राची काळजीपूर्वक तपासणी करणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्यानंतर दुसरी जर गोष्ट जर पाहिली या योजनेसाठी, तर आधार बँक लिंकिंग असणं देखील आवश्यक आहे. ज्यांनी आपले बँक खाते आधार कार्डची व्यवस्थित लिंक केलेले नाही, त्यांना अनेक समस्या येऊ शकतात. आधार आणि बँक खात्याच्या जोडीचा पूर्णपणे योग्य मार्ग अवलंबणं अत्यंत गरजेचं आहे. जर माहिती चुकीची नोंदवली गेली असेल किंवा अपूर्ण असेल, तर खाते अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच योजनेच्या नियमांचे पालन न केल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे पूर्ण न केल्यासही आर्थिक मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी आपली माहिती तपासणं आणि अपडेट ठेवणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बँक खाते आणि आधार कार्ड यांचा योग्य समन्वय झाल्यास सगळे व्यवहार सुरळीत पार पडतात. तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी यामध्ये आपण कशी तपासू शकता. मित्रांनो, लाभार्थी यादीत आपले नाव तपासणे खूप सोपे आहे. त्यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर फार्मर कॉर्नर या विभागात जाऊन बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय निवडावा. या पेजवर आपले राज्य, जिल्हा, तहसील, गाव ही सर्व माहिती भरून शोध करावा. या यादीत तुमचे नाव असल्यास ते सहजपणे सापडेल. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही वेळेस ही सहज करता येते. यामुळे तुम्हाला तुमच्या लाभांची माहिती पटकन मिळू शकते. त्यामुळे योजनेचा लाभ घेताना ही पद्धत वापरावी. जर नाव यादीत नसेल तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणंही यामध्ये गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ही शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे. मित्रांनो, अडचणी टाळण्यासाठी आणि हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं देखील यामध्ये गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहजपणे करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन देखील ही आपण सहजपणे पूर्ण करू शकता. तसेच वेळेवर हप्ता मिळवण्यासाठी तुमची सर्व माहिती अचूक आणि अपडेटेड असावी. तसेच कागदपत्राची छाननी नीट करावी व कोणतेही दस्तऐवज अपूर्ण राहू नये. तसेच आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून शंका आणि प्रश्न स्पष्ट करणे ही फायदेशीर आहे. मित्रांनो, या सर्व उपायांना तुम्हाला वेळेवर पैसे मिळण्यास मदत होते. मित्रांनो, त्यानंतर जर पाहिलं तर आधार आणि मोबाईल अपडेट देखील असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर आधार आणि मोबाईल हा देखील अपडेट असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी नीट आणि व्यवस्थित लिंक केलेले आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचं आहे. बँकिंग व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी आधार कार्डबरोबरच मोबाईल नंबरही अपडेट असावा लागतो. तुमचा मोबाईल नंबरवर OTP किंवा महत्त्वाची माहिती येते, त्यामुळे तो योग्य असणं खूप गरजेचं आहे. तसेच आधार कार्डवरील सर्व वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता वगैरे खरी आणि जशी आहे तशी असावी. चुकीची किंवा जुनी माहिती असल्यास ती त्वरित सुधारणे आवश्यक आहे आणि आपल्या आर्थिक व्यवहारासाठी ही महत्त्वाची अचूक असणं ही अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.